नमस्कार मित्रांनो. भरपूर जणांना म्हणजे क्वेरी होत्या की मार्केटमध्ये सपोर्ट आणि रेजिस्टन्स कसे ड्रॉ करायचे. तर हा व्हिडिओ एकदम बिगनर्ससाठी असणार आहे. एकदम पहिला व्हिडिओ हा सपोर्ट आणि रेजिस्टन्सवरती बनवत आहे. एकदम म्हणजे बिगनर लोकांसाठी असेल आणि हळूहळू पण याला ॲडव्हान्समध्ये समजून घेऊया. तर मार्केट म्हणजे काम सपोर्ट आणि रेजिस्टन्सवरती करतं, बरोबर आहे. आणि मार्केट मेन म्हणजे डिमांड आणि सप्लायवरती चालतं. तर जिथे डिमांड जास्त असेल तिथून मार्केट वरती जातं आणि जिथे सप्लाय जास्त असेल तिथून मार्केट खाली येतं. तर त्याच प्रकारे आपण जेव्हा पण तुम्ही बघाल की जिथून हेवी बाईंग किंवा हेवी सेलिंग आले, जसं की हा एक स्विंग आहे, जिथून मार्केटमध्ये बाईंग आले तो आपल्यासाठी एक सपोर्ट असेल आणि जिथून मार्केटमध्ये सेलिंग आले तो आपल्यासाठी एक रेजिस्टन्स असेल. तर ह्या गोष्टी आपण मार्केटमध्ये बघायच्या आहेत की ह्या गोष्टी कुठे आपल्याला दिसत आहेत आणि तिथे आपण त्या ड्रॉ करायच्या आहेत. जसं की तुम्ही इथे बघाल की मार्केट वरतून पडत होतं आणि इथे एक सपोर्ट घेतला, तिथूनच मार्केट वरती गेलं आणि इथून पहिला रेजिस्टन्स फेस केला, परत खाली आलं मार्केट आणि हा इथून परत वरती गेलं. मग हा जो प्रिव्हियसचा रेजिस्टन्स होता तो आपल्यासाठी एक प्रॉपर काम करत होता, कारण की तुम्ही इथे पाहू शकता की इथून जेव्हा मार्केट वरती गेलं सेम ह्याच लेवलला मार्केटने रेजिस्टन्स फेस केला, वापस खाली आलं आणि वापस मार्केट इथूनच वरती जाण्याचा प्रयत्न केला, पण शेवटी पण मार्केटने इथे फेक ब्रेकआउट दिला आणि शेवटी मार्केट खाली तिथूनच आलं. म्हणजे हा जो रेजिस्टन्स आहे तो मार्केटसाठी एकदम पिन पॉईंट आहे. जेव्हा अशा वेळी वारंवार एकाच रेजिस्टन्सवरून मार्केट पडत असतं तेव्हा त्याचा जेव्हा ब्रेकआउट होतो ना तेव्हा मार्केट मध्ये एकदम तुम्ही इथे बघाल की हा जो रेजिस्टन्स होता तो आपल्यासाठी एकदम प्रॉपर काम करत होता. इथून मार्केट वरती जाण्याचा प्रयत्न करत होता पण मार्केट गेला नाही. तर जेव्हा पण हा ब्रेक होईल अपसाईडला आणि सस्टेन होईल त्याच्यानंतर मार्केटमध्ये एक चांगली बाईंग पाहायला मिळू शकते. जे पण इथून सेल करतायत ना त्यांचे ॲटोमॅटिक इथे स्टॉप लॉस हिट होतील आणि मार्केट मध्ये फ्रेश बाईंग तुम्हाला दिसू शकते. मग हा एक आपल्यासाठी एक रेजिस्टन्स झाला आणि तुम्ही इथे पाहू शकता की मार्केटमध्ये जिथून म्हणजे मार्केट फिरलं इथून तुम्ही पाहू शकता की हा एक मार्केटमध्ये आपल्याला सपोर्ट दिसतोय. आता तुम्ही ह्याच दोन लेवल तुम्ही पाठी बघाल ना तर पाठी पण ह्याने भरपूर चांगल्या प्रकारे काम केलं असेल. तर तुम्ही इथे पाठी बघाल, इथे पण बघा मार्केट इथून म्हणजे ह्याच्या नियर बाय मार्केटने सपोर्ट घेऊन परत वरती गेला. इथे बघा किती पिन पॉईंट, जसं की इथून मार्केट वरती गेला, इथे डबल सपोर्ट घेतला आणि त्याच्यानंतर मार्केट वरच्या दिशेने गेलं. म्हणजे ह्या गोष्टी ज्या आपण प्रेझेंटला करतो त्याच प्रिव्हियसला पण चांगले काम केलेत आणि जे आपण आत्ता करतोय ते पण पुढे पण फ्युचरमध्ये आपल्यासाठी चांगले काम करणार आहेत. बघा किती पिन पॉईंट, म्हणजे इथे पण बघा किती चांगल्या प्रकारे रेजिस्टन्स फेस केला, वापस खालेलं. जेव्हा ब्रेक झालं इथे तर पूर्ण कन्सोलिडेशन फेज होता त्याच्यानंतर मार्केट, आणि इथे पण बघा जे आपण पहिली ड्रॉ केलेली सपोर्ट म्हणून तेच इथे किती चांगल्या प्रकारे रेजिस्टन्सचं काम करत आहे. आणि तुम्ही पाहू शकता की ज्या प्रकारे जसं की इथे तुम्ही पहा की 2-3 वेळा इथे सपोर्ट घेतलेला, मग ही आपल्यासाठी एक चांगली सपोर्टची लाईन आहे. तेच पहा इथे पण मार्केट सेम सपोर्ट इथे गॅप डाऊनमध्ये ओपन झालं, वरती गेलं, पण इथे रेजिस्टन्स फेस केला आणि वापस मार्केट खाली पडल्यानंतर ब्रेक केला. म्हणजे किती चांगली लेवल आहे आपल्यासाठी इथे बघा. आणि मेन म्हणजे तुम्ही इथे पण बघा की मार्केट अपसाईडला गेला आणि इथूनच आपल्याला एक सेलिंग पाहायला मिळाली, तो एक आपण ड्रॉ करून ठेवू शकतो. बघा इथे मी प्रिव्हियसला स्टार्टिंगला मारलेल्या इथे किती चांगल्या प्रकारे काम करत आहे. इथे पण बघा हा पण आपल्यासाठी एक चांगला रेजिस्टन्स झोन आहे, कारण की तुम्ही इथे बघितलंच असेल पहिल्यांदा इथून मार्केट पडलं आहे, नंतर पण तिथेच मार्केट येऊन पडलं आहे. तर ह्या अशा सपोर्ट आणि रेजिस्टन्स तुम्ही मार्क करून ठेवू शकता. हे एकदम चांगलं आहे आणि अशा प्रकारे तुम्ही मार्केटचा एक अंदाज करू शकता की इथे मार्केट सपोर्ट घेईल किंवा इथून मार्केट वरती जाण्याचा प्रयत्न करेल. इथे पण इथून किती पिन पॉईंट सेलिंग आले तुम्ही पाहू शकता की हा झोन एकदम खतरनाक झोन आहे. इथूनच एक चांगल्या प्रकारे मार्केटमध्ये सेलिंग आले तरी तुम्ही इथे पाहू शकता की हा झोन म्हणजे ऑलमोस्ट 25% करेक्शन आले, म्हणजे ते आपल्यासाठी एकदम चांगलाच रेजिस्टन्स असेल. तर अशा प्रकारे तुम्ही ड्रॉ करून ठेवू शकता. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ॲडव्हान्ससाठी आपल्याला फॉलो करा. धन्यवाद.